स्पर्धा एंजॉय करताय। ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2025 च्या भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। त्यांच्या आठवणींना उजाळा करण्यासाठी, त्यांची आठवण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आज ही तिसरी नाईट तुम्ही पाहताय। तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। पहिलाच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर राहिला, पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये। सुमितजी पाटील जे घोटचे आहेत ते देखील मॅचला एन्जॉय करतात। तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। पहिल्या फेरीतील चौथी मॅच, शेवटची मॅच। आदर्श घरत त्याच्या जोडीला तुम्ही पाहता अंगद पाटीलला पहिलं षटक पॉवर प्लेचं। अतुल काटे जबरदस्त गोलंदाज अतुल। षटकातील पुढचा बॉल शरलापासून दूर ठेवला, लाईन खराब आहे। कैलास जी पुढी सरांचा इशारा, वाईट बॉलचा अतिरिक्त धाव एका धावेनं श्रीकांतच्या ओपन झाला। केपीसी इनामपुरी त्यांना फाईट करते टीम संग्राम 11 नीतलास। या दोन टीम मध्ये ही फाईट आहे। राहुलने आमच्याशी चर्चा केली, आम्ही टॉस जिंकला, फिल्डिंग करू, कमीत कमीत रोखण्याचा प्रयत्न आमचा चालू असेल। षटकातील पुढचा बॉल आदर्शसाठी। ऑल ऑन द कार्पेट बॉल चाला बाउंड्री लाईनच्या दिशेने, पण विकेटला फिल्डर उपस्थित आहेत। थोडे स्किप झाले, एकच धाव एका धावेनं आदर्शनं खेळला सुरुवात केली आहे। संघ जाऊन पोहोचला 2 या आकड्यावरती। या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक तुम्ही पाहिलं अजय भातोसे, ज्याला जीवनदान दिलं, त्याच्यानंतर का बॅटिंग लाजवाब केली। पहिलं अर्धशतक ज्यानं पूर्ण केलं। 18 बॉल 51 आणि 21 बॉल 53। अपील 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 स्ट्रॉंग होती, बॅटला बॉल स्पर्श झाला असं अंगद देखील तेच सांगतोय। गोलंदाजाला या बॉलवरती मिळती एक सिंगलला सुरुवात केली अंगदनं, संघ जाऊन पोहोचला। तो स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहता 3 या आकड्यावरती। हे बॅटल देखील रंगतदार होणार आहे, यात मात्र शंका नाही। फडका लाजबाबा, बॉल चाला डीप कव्हर पॉइंट, बॉडीला इच्छा दिशेनं वेगाना अप्रतिम चौकार। आदर्श गरजचा पहिला वार, चौकार 4। षटकातील पुढचा बॉल ऑल ऑन द कार्पेट बॉल चालला, मिडविकेटला तिथे प्रोटेक्शन आहे तुम्ही पाहता। या बॉलवरती मिळती आहे ती सिंगल न स्कोर पुढे चालला। धावा धावफलकावरती 8 या आकड्यावरती। लागोपाठ 3 बॉल 3 षटकार जर मारले अंगद पाटीलनं तर पारदर्शक आलाय। 5000 रुपयाचा गौऱ्या ग्रुप ओवे सुनील भोईर असतील आणि संकेत घरत जे पापडीचा पाडाचा आहेत त्यांच्याकडनं हे कॅश पे झालं। सुनीलजी भोईर आणि संकेतजी घरत तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत। उडवला इथे पारदर्शक लावलाय जरूर बॉल हवेमध्ये आणि लगेचच विकेट आली। अंगद पाटीलची मोठी विकेट, पारदर्शक होता अंगद साठी आणि पकडला शॉट ऑफ लाईक अप्रतिम शेल आणि लागणारा केपीसी इनामपुरीला अंगद पाटीलच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का।
यश मिळतं अतुल काटेला. अतुल एक जबरदस्त गोलंदाज आहे संग्राम 11 नितलास टीमचा. P2चं 200 षटक बॉलिंग ट्रॅक वरती प्रमोद पावशे सज्ज झाला. ऍक्शन त्याची तुम्ही पाहू शकाल. रशीद मोलिंगा सारखी आहे आणि तो सज्ज झाला P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. समोर आदर्श करत आहे षटकातील पहिलाच बॉल. फ्रंट फुटला फटका सजवला. बॉल चालला मिड विकेटचा फिल्डर वेगाने आलाय तोपर्यंत एकच धाव. डान्सिंग डाऊन द ग्राउंड फुल टॉस होता. व्यवस्थित बॅट वरती आला नाही आदर्शच्या. या बॉल वरती मिळती आहे ती सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 9 या कड्यावरती. 9 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. नवीन बॅट्समन 3ऱ्या क्रमांकावरती कुणाल पाटील. षटकातील पुढचा बॉल. आडवा बॅटनं खिचला या फटक्याला. पुन्हा एकदा मिड विकेटचा क्षेत्ररक्षण तोपर्यंत येईल तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 10 या कड्यावरती. डबल विजिट मध्ये तुम्ही 10 धावा धावपलकावरती पाहता. पहिल्या फेरीतील चौथी मॅच 2 टीम मध्ये. टायगर 11 देवतनं 2 सामने जिंकल्यात. 1 सामना जिंकलाय. तुम्ही पाहता केदार 11 ओवेकॅमनं ही मॅच चालू आहे. क्लिक करायचा प्रयत्न तुम्ही पाहता. स्वीप करायचा प्रयत्न राहिला. धावा पाय पुढे आणला होता आदर्शनं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आदर्शला बीट केला या चेंडूनं. ऍक्शन तुम्ही पाहाल खूप चांगल्या. लसित मोलिंगा सारखी आहे. प्रमोद पावशेची भन्नाट वेग आहे आजच्याकडे. त्याच वेगाचा प्रतिसाद आहे आणि आदर्शसाठी या षटकातील पुढचा बॉल. हा देखील बीट केला. अप्रतिम डिलिव्हरी शर्लापासून दूर ठेवलं. बीट करून गेला या बॉलनं देखील. स्पीड खूप आहे. तेज तर्रार गोलंदाज आहे. प्रमोदला आम्ही पाहिला संग्राम 11 नितलासच्या बाजूनं जबरदस्त गोलंदाजी करत असताना तेच काम करतोय. राहुलने चर्चा केली. सुरुवातीला संघ खूप स्ट्रॉंग होता. आता कुठेतरी मॅचेस आम्ही हरत आलो आहे. या मॅच मध्ये प्रयत्न 100% असेल आणि ही अपेक्षा. ऑल द कार्पेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. या बॉलवरती मिळती सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 11 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 8 याला 1 विकेट मिळाली. या षटकामध्ये सिंगलला जास्त प्राधान्य दिलं जातं. प्रमोद पावशेच्या या षटकातील शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. तुम्ही पाहता कुणाल पाटीलला. डेफिनेटली यस्टा उद्ध्वस्त. यस्टाला केली आहे चुंबन. घेतली जाती 21 विकेटचं बदल. कुणाल पाटीलची विकेट मोठी आली आहे केपीसी इनामपुरीला. दुसरा धक्का. केपीसी इनामपुरी टीमसाठी पारदर्शक आला. बावऱ्या ग्रुप ओवे यांच्याकडनं सुनील जी भोईर आणि संकेत गायकर यांच्याकडनं 10,000 रुपये. लागोपाचे 3 बॉल 3 षटकार. लागोपाचे 3 बॉल 10,000 रुपये. 3 बॉल 3 षटकार. बावऱ्या ग्रुप ओवे सुनीलजी भोईर संकेत गायकर यांच्याकडनं जे किरवलीचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज साहिल दरीला. तुम्ही पाहता 3ऱ्या षटकामध्ये तिन्ही गोलंदाज फ्रेश वापरले. टीम संग्राम 11 इथलाच समोर आदर्श करत. पहिलाच बॉल उडवला. बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला.
फिल्डर आहे त्यांच्यापासून बॉल खूप दूर आहे. बॉल सीमा पार. स्वागत केलंय साहिलचं चौकारानं. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 15 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहता शर्लापासून दूर ठेवला. ऑप्शनला सोडून जाणारा व्हाईट बॉलचा इशारा. वैयक्तिक 1 रन ऍड होईल. एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती पुढे जात असताना 16 रन स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल. आडवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न राहिला. इथे तुम्ही पाहता विकेट किपर पोहोचला पण आदर्श सांगतो खांद्याला बॉल स्पर्श झाला. बालू पाटील, रमेश तरे असतील, संदीपजी पाटील हे मॅचला एन्जॉय करतात. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. षटकातील पुढचा बॉल. लोअर फुल टॉस बॉल. चांगला बॉल चालला लॉंग ऑनला. फिल्डर त्याच्या डोक्यावरनं वन बाव हुसेन टू द रोफ. चौकार 4. बावऱ्या ग्रुप ओवे, सुनीलजी भोईर ओवे आणि त्यानंतर संकेत शेठ गायकर यांच्या किरवली यांच्याकडनं लागोपाचे 3 बॉल 3 षटकाला केपीसी इनामपुरीसाठी हे पारितोषिक आहे 10,000 रुपयाचं. या बॉलवरती मिळती 1. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 21 वरती. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा धावपलकावरती. अतुल काटेने धावा खर्च केल्या 8 विकेट 1 मिळवली. प्रमोद पावशीने धावा खर्च केल्या अवघ्या 3 विकेट 1 मिळवली. या षटकामध्ये 4 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्या आतापर्यंत साहिल दरेनं. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस सरळ बॅटने खेळला. फिल्डर लॉंग ऑनला होते. दुसरा अटेनला झेलला जमेनला लँड झाला. या बॉलवरती मिळती आहे सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 22 या आकड्यावरती संग्राम 11 नीतलाच एक जबरदस्त संघ स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटणे या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा विजेता पद आणि ती खेळती आहे केपीसी इनामपुरी सोबत. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. आदर्श घरातला देखील ते शांत ठेवला. गोलंदाजी करत असताना संग्राम 11 नीतलाच टीमच्या बाजूनं आणि धावा धावपलकावरती स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहताय 22 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात केपीसी इनामपुरी संघ. स्कोरबोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहता 22. 21 डिसेंबरला खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्राला खूप सुप्रीम कोर्टात दिल्लीनं तुम्ही पाहता पाणी घेऊन जायचं प्लीज लगेचच. 21 डिसेंबरला खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्राला सुरुवात झाली. 2022 मध्ये दिल्ली सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला. त्यानंतर तुम्ही पाहताय सावली मैदान असो, रामश्याम असो, बोनिवलीचा आनंदनगर असो, असे खूप सगळे अड्डे तुम्ही पाहता. पिसारवेला देखील अड्डा झाला आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहताय बावऱ्या ग्रुप ओवे
हे देखील खूप नाव चर्चेत आहे. त्यामध्ये गाडा मालक तुम्ही पाहता सुनील शेठ भोईर ओवे आणि त्यानंतर संकेत शेठ गायकर जे किरवलीचे आहेत यांच्याकडनं केपीसी इनामपुरी वरती पारदर्शक लागले. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 10,000 रुपये. शालेय जीवनातील एक कविता की पाण्याची इथे पूर्तता केली जात आहे की नाही होटावरच आहे डोला पावसाची गाणी हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचला व कोणी दे रे आभाला दे पाणी दे रे आभाला दे पाणी. बघा पाण्याची मागणी मात्र इथे खेळाडूंनी केलेली आहे. हे डबल हिंद केसरी आहेत. तुम्ही 500 सत्कार सांगा ते करतील, 1000 सांगा करतील. डबल हिंद केसरी आहेत महागुरु शाहीर यांचं हे संगीत तुम्ही पाहता. रेवा भरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाने भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या तट्टाना हो यमुनेचा पाणी पाजा. जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. या गीतामध्ये देखील पाण्याचं वर्णन केलं. हे महागुरूंचं तुम्ही वाईज ऐकला. विकेटचा पतन धक्का लागला तो मात्र केपीसी इनामपुरी टीमला तिसरा डीज आहे. विकेटचं पतन झालंय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये अरविंद पाटील. केपीसी इनामपुरीसाठी पारदर्शक लागलाय. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार. या इनिंग मध्ये जर विचार केला तर एकही षटकार आला नाही केपीसी इनामपुरी टीमच्या बाजूनं. त्यांना देखील पारदर्शक देखील लागलाय. बावऱ्या ग्रुपचे ओवे बावऱ्या ग्रुप ओवे यांच्याकडनं पारदर्शक आहे. सुनील जी भोईर आणि त्यानंतर संकेत गायकर यांच्याकडनं 10,000 रुपये. खूप मोठी रक्कम आहे. 3 बॉल 3 षटकार मारावे लागतील. अरविंद पाटील मैदानामध्ये आला. लेदरची अकॅडमी देखील आहे तुम्ही पाहता. अरविंद पाटील असतील कुणाल पाटील असतील. षटकातील पुढचा बॉल प्रबोध इथे तुम्ही पाहता एक्सटी उडवायची होती जरूर त्याला पण पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती पुढे जात असताना 23 या आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल पडल्यानंतर वाईड बॉलचा इशारा. पीटर भाई देखील मॅचला एन्जॉय करतात. पीटर भाई तुमचं देखील मनपूर्वक सरचं स्वागत असेल. रिव्हर्स स्विच बॉल झाला बॉललाईनच्या दिशेने बॉर्डर फिल्डिंग बॉल अडवला आहे तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. सोळा धावा धाव फलकावरती. नक्कीच पीटर भाई हा नाव खूप आहे. दशरथ पाटील सरांनी नक्कीच सांगितलं पीटर म्हणजे पूर्वज आणि हे कावकावला नाव घेतलं तर ठीक आहे अशी चर्चा झाली दशरथ पाटील सरांसोबत. आमची कॉमेडी एक्सप्रेस एक जबरदस्त आवाज खूप वर्ष ज्यानं खऱ्या अर्थानं समालोचना दिली आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी नक्की शिकायला देखील आम्हाला भेटतील. या बॉलवरती मिळतीये फक्त सिंगल स्कोर पुढे चालला. धाव फलकावरती 27. बावऱ्या ग्रुप ओवे यांच्याकडनं पारदर्शक आहे. सुनील भोईर आणि त्यानंतर संकेत गायकर जे किरवलीचे एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहेत त्यांच्याकडनं 10,000 रुपये. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार आले तर षटकार या इनिंग मध्ये एक देखील नाही. आतापर्यंत 4थं षटक तुम्ही पाहता. प्रमोद पावशेना आज इम्प्रेस केला. व्हाईट बॉल जरी फेकले असले तरी गोलंदाजी खूप चांगली आहे त्याची.
षटकातील पुढचा बॉल लोरफुल टॉस फटका सजवला बॉल चालाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगानं सीमा पार आलाय चौकार की आता बैलांच्या शर्यती सुरू होणार तो साला एकाने मला प्रश्न विचारला मग टोनग्यांचे कधी होणार अरे दादा टोनगा जरी बैलापेक्षा टोनगा म्हणतो पॉवरफुल आहे टोनग्यामध्ये जी ताकद आहे बैलामध्ये नाही म्हणून पहिले टोनग्याला का बडवायचे हे मामाने विचारा कारण की तुम्हाला नवीन पिढीला माहिती नाही म्हणून टोनग्याची स्पर्धा ठेवत नाही म्हणून यमाने टोनगा का निवडला महेश काने निवडली बैल काने निवडला जरी काळा असला तरी पॉवरफुल आहे दशरथ पाटील सरांचा तुम्ही वाई जाता ऐकला प्रत्यक्षात आहे नक्कीच आता उत्तरार्धामध्ये कॉमेंट्री जरूर करतील एक झलक है हे नाव नहीं है हे नाम ही इतना बड़ा है दशरथजी पाटील सरांचा त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही जबरदस्त समालोचक आहेत धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 31 या आकड्यावरती आणि या गावामध्ये देखील कलाकारांची कमी नाही आहे नरेश पाटील आणि मयूर पाटील जर या तिघांची त्रिमूर्ती जोडी बसली ना तर यशस्वी होतील नाईट स्पर्धा उंच शिखरापर्यंत जाईल आत्मदा शंका नाही फटका चांगला बॉल चाला बॉललायच्या दिशेला फिल्डर चकमा देऊन सीमा पार आदर्श नगरच्या बाडमध्ये चौकार सबसे कातिल गौतमी पाटील दोन बॉल दोन चौकार सबसे कातिल गौतमी पाटील पण नाईटचे कातिल खऱ्या अर्थानं दशरथ पाटील देखील आमच्या सोबत आहेत हे देखील विसरू नका लागो पाहिजे दोन बॉल दोन चौकार तिसरा आला तर बावऱ्या ग्रुप ओवे सुनील शेठ भोईर आणि संकेत शेठ गायकर किरवली यांच्याकडनं 5,000 रुपये हा जरी चौकार आला तरी 3 बॉल 3 चौकारसाठी देखील पारदर्शिक आहे 2 आल्या तिसरा येईल का षटकातील पुढचा बॉल हा बॉल खूप चांगला फेकला होता सन्मान दिला या बॉलवरती मिळती एक थ्रो तुम्ही पाहताय थोडा खराब आला या बॉलवरती मिळती सिंगलच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं जात आहे ते चौथं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 36 हिंदुत्वाचं शिवरायांचं गुणगुणणार हे तुम्ही संगीत ऐकलं महाराजांबद्दल म्हणावंसं झालं तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या ताकद तर सर्वांच्या मनगडात होती तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या ताकद तर सर्वांच्या मनगडात होती पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती शिवरायांच्या रक्तात होती असं हे नाव तुम्ही पाहताय शिवछत्रपती ज्यानं राणेश्वरच्या किल्ल्यावरती ज्यानं स्वराज्याचं तोरण बांधलं असा याच रायगडच्या मातीमध्ये ज्यानं पावन भूमीमध्ये तुम्ही पाहता छत्रपती शिवरायानं जन्म घेतला आणि हे संगीत धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 36 शेवटचं षटक डेटोर स्लोगर हनामालीचं षटक आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आलाय ओमकार पाटील काय गोलंदाजी झाली आहे आज संग्राम 11 नितलास टीमच्या बाजूनं समोर तुम्ही पाहता आदर्श करत जो चांगला खेळतो आतापर्यंत उडवला बॉल चाला लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत राहुल तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय 37 वरती लागोपाचे 3 बॉल 3 षटकांसाठी पारदर्शक लागलाय बावऱ्या ग्रुप सुनील भोईर आणि संकेत गायकर यांच्याकडनं पारदर्शक आहे षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न जरूर राहिला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल
सुरुवात हवी होती आदर्श घरतकडनं, तो देखील चांगला खेळला. अंगद पाटील लवकर बाद झाला. हा बॉल देखील डॉट आलाय. धावा धावपलकावरती 37 वरती. षटकातील पुढचा बॉल. बॉलचा टॉस लागला, बॉल थोडा वरती लागला. या बॉलवरती सिंगल सिंगल स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 38 वरती. काय सुरुवात झाली पहिल्या षटकामध्ये. अतुल काठे जरा धावा खर्च केल्या, फक्त आणि फक्त 8. त्यानंतर प्रमोद पावशीनं 3 धावा षटक. त्यानंतर साहिल तरी थोडा मागणा ठरला, 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर प्रमोद पावशीनं धावा खर्च केल्या, 14 या षटकामध्ये कमबॅक आहे. ऑल द गार्बेट बॉल झाला, गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार आलाय. आदर्श घरच्या बॅट मध्ये चौकार. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 42 या आकड्यावरती. या पूर्वार्धाचा शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 42 या आकड्यावरती. या बॉलवरती जर षटकार आला तर मात्र टोटल 48 बनेल. येईल का? हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वाईट बॉलचा इशारा. कैलाजी पुरजी सरांचा. अतिरिक्त 1 धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर 43 वरती. या बॉलवरती एखादा मोठा फटका हवा आहे. शेवटच्या बॉलवरती जर आला तर 43 धावा धावपलकावरती, तर 49 म्हणजे 10च्या सरासरी मॅच बनवू शकेल केपीसी नामपूर टीमच्या बाजूनं. फटका चांगला, बॉल झालाय, शफल झालाय, क्रॉस दी लाईन, फेकलाय डीप स्क्वेअर लाईक, सीमा पार. एक हाती कल्ला लढवला या मॅच मध्ये आदर्श घरतनी. आणि अशा रीतीनं धावा धावपलकावरती बनल्या जातात 49 आणि 50 धावेचा आता पाठलाग करायचा. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय संग्राम 11 नीतला संघाला या धावा पार केल्या जातील का? टीम संग्राम 11 नीतलाच्या बाजूनं की या धावा डिफेंड केल्या जातील? तुम्ही पाहताय केपीसी इनामपुरी टीमच्या बाजूनं. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज दशरथजी पाटील सरांचा. बॉल लगेचच द्यायचा, बॉल द्या. मेरे सर जे कॅश प्राइज लावतात ते आमच्याकडे पहिले जमा करा, त्याच्यानंतर आम्ही अलॉसमेंट करू. आयोजकांकडून आम्हाला सूचना आली, मयूर पाटील यांनी सूचना दिली. बघा लक्षात असू द्या, जे कोणी पार्जिक लावताय त्यांनी पहिले जमा करा, त्याच्यानंतर आम्ही अलॉसमेंट करू. O2 जाऊयात 50 धावा कशा रीतीनं चेस केल्या जातील संग्राम 11 नितलास टीमच्या बाजूनं किंवा डिफेंड केल्या जातील केपीसी इनामपुरी टीमच्या बाजून. अंगद पाटीलची 2 षटकं. इकॉनॉमिक्स खूप छान राहिला, मॅच रंगतदार होईल. बॅटल ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज दशरथजी पाटील सरांचा. धन्यवाद. धन्यवाद सौरभ पाटील, तुम्हीच उतरले. आम्ही आता मी चढतो. कृपया जो बाहेर बॉल जाईल तो कृपया वापस करायचा प्लीज. आणि नुकतीच एक अनाउन्समेंट झाली की कृपया जे पैसे लावतील ते कृपया कॅश प्राइज पहिले जमा करा, त्याच्यानंतर लावा प्लीज. मयूर पाटील यांनी ते आम्हाला ऑर्डर दिले, इन्स्ट्रक्शन दिले आहेत. चला संग्राम 11 नितलस विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम केपीसी इनामपुरी, 2 बलाढ्य संघ आमने सामने. कुठे चिकू आहे का? चिकू गेल्या वर्षी त्याने मला 500 रुपये दिले होते. मी ते चिकू, पण तुम्ही आणले सारे संत्री. एक तरी चिकू ठेवले का सांगा मला.
चला 50 धावांची गरज, 5 षटकांचा सामना असेल. प्रति षटकामागं 10 धावांचं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. ज्यांना कोणाला कॅश प्राईज लावायची असेल पहिल्यांदा तुम्ही इथं कॅश जमा करा, त्याच्यानंतर पहिलं बक्षीस लावायचं प्लीज. चला नित्य संघाची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची बोहनीची पहिली कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. केपीसी इनामपुरी म्हटते ही पहिल्यापैकी शेवटची मॅच ना, लास्ट मॅच इन द फर्स्ट. येस मी चिको ये देखो नाव घेतल्यानं 500 रुपये असं आहे बाबा. धन्यवाद चिको. पुढे आता पुढे मी मेंबर सांगतो की जरा चिकू पण थोडे उद्या ठेवा नाही का ना, कारण चिकू शिव मजा नाही. संत्र्यामध्ये काय ताकद आहे, चिकूमध्ये ती संत्र्यामध्ये नाही आहे. आता संत्रा काय आणि चिकू काय तुम्हाला सांगितलं असतं. धन्यवाद चिकूबाई. चला पहिल्या जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदार केपीसी इनाम संघाचा पहिलाच पाळीव गोलंदाज. मगाशी सौरव पाटील यांनी दमदार जी फटकेबाजी केली. नाही जीपे पे घेऊ नका प्लीज, जीपे घेऊ नका प्लीज. रात्रीची वेळ आहे. काय असतं जीपे कसं माहिती, प्यायला बसतात ना. नाही गुलशन पाटील पहिले पैसे कोण आहे त्याला. अच्छा अच्छा विकेट हॅट्रिक 10,000. तर सुनील शेठ भोईर आणि संकेत शेठ भोईर. अरे मग हे काय आपली घरची माणसं आहे. तो बावऱ्या ग्रुप बैलगाडी क्षेत्र, बैलगाडी म्हणलं तर काय ते लाखो रुपये उद्याला 10,000 म्हणजे नथिंग आहे. फक्त लाखाचा 10% आहे. आणि पहिला फलंदाज बॅक टू द गोळा. खराब सुरुवात डलमलेत, विकृत सुरुवात, विक्षिप्त सुरुवात. वंडाचा फलंदाज बॉलिंग मार्को तयार. अंगद पाटील एक फार मोठं नाव रायगड मधलं एक जबरदस्त केपीसी इनाम श्री संघाचा पहिलं षटक प्रगती पहिल्याचे पहिला बाली. वंडाचा फलंदाज अतुल काटे. संग्राम नितलस आणि केपीसी इनामपुरी एक जबरदस्त द्वंद्व. 49 धावांची गरज म्हणजे 50 धावांची गरज. 49 धावा कुठल्या होत्या केपीसी इनाम श्रेमध्ये अंगद पाटील अतिशय फार मोठं नाव रायगडमधील एक ट्रम्प कार्ड. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग अटॅक. काय भन्नाट मारा, सुसाट मारा, बेछूट मारा. धाव संख्या फक्त 0-1-0 अशी खराब सुरुवात. नितलस देखील संघ हा फार बलाढ्य आहे, कारण बऱ्याच स्पर्धामध्ये नितलस मिड ऑन एक पॉइंट. याच्यानंतर जो सामना होईल विनर ना, मागच्या सामन्याचा विनर हो यस निघून गेला. पुन्हा एकदा चांगला बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा, सुसाट मारा, जालिम जलाल, विषारी मारा, भिकारी मारा. हीच अंगद पाटील याची ओळख आहे. आणि केपीसी इनामपूरचं हे वन मॅन शो, वन मॅन आर्मी. अंगद पाटील दमदार गोलंदाजी. दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. धाव संख्या 0. राईट आर्म होते विकेट तयार. वन डाऊन द फलंदाज. आणि हा पुन्हा दमदार स्ट्रोक जबरदस्त ऑन ड्राईव्ह. चेंडू लाप केलाय, जाईल सीमा रेषे बाहेर आणि मिळते 4 धावा. आणि हा पहिला दमदार जबरदस्त टायमिंग 6 रन छक्का. दमदार स्ट्रोक केलेला, आक्रमण केलेला अटॅक. पहिला सिक्सर जबरदस्त टायमिंग. मॅरेथॉन इनिंग. धाव संख्या 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आल्या प्रहार आपले तेवर दाखवलंय. बॉलिंग मार्क तयार.
राईट आर्म होते की शॉर्टपिच अकोट डाब्याचा पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न चेंडू जाईल मिड विकेटला. आणि बसेल धक्का संग्राम नित्य संघाला दुसऱ्या विकेटचं बदन. लॉर्ड करत आपलातून झेल मिड विकेटला. दुसरा गडी घरात दुसरा हादरा तर सुनीलजी भोईर ओवे तर विकेट हॅट्रिक अंगद पाटील फॉर यू ओनली फॉर यू 10,000 रुपये. गौऱ्या ग्रुप का मगाशी होता बावरे का गौऱ्या बावरे मग गौऱ्या काय लिहितोय बावऱ्या असाच आहे. धरचा महाधारने वाटोळ झालं माहित आहे. तिने होतं धरावे तिने मारावे केलं. बावऱ्या ग्रुप सुनील भोयर यांची ही जबरदस्त ऑफर. अंगद पाटील ओनली फॉर यू. जर विकेट प्राप्त केलीत तब्बल मिळतील रोख रुपये 10,000 10,000 रुपये रोख कॅश प्राईज. आणि राहिला शेवटचा बॉल म्हणतोय लास्ट डिलिव्हरी फ्रॉम अंगद पाटील. संग्राम नितलस धाव संख्या 2/6 अशी वाताहत कमी जुजबी वाजवी मामूली किफायत स्कोर. आणि ह्या यस ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न पुन्हा पहिले षटक संपुष्टात. अंगद पाटील बघूया बॉलिंग अनालिसिस बघा 6 चेंडू 6 धावा 2 विकेट असा भन्नाट मारा सुसाट मारा व्यावहारिक मारा पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक फ्रॉम अंगद पाटील. केपीसी इनामपुरी संघाचे हे ट्रम्प कार्ड. गायकर किरवळी तर नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती बदल बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या भोवल्यावर रॅम्पॉर सचिन म्हात्रे. केपीसी इनामपुरी संघाचा आणखीन एक जबरदस्त गोलंदाज. धाव संख्या 6 चेंडू 6 धावा 2 बली. अशोक दिंडा. चला पहिला चेंडू आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक अप्रतिम नेत्रदीपक टायमिंग. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग प्रोटेक्शन आहे डेबिस पॉइंटला. टोटल स्कोर झाला आहे 8 वर 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या पहिली धावसंख्या वृद्धिंगत होईल 8 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 50 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न. याचा सामना होईल तो ओवे कॅम्प विरुद्ध याच्यातला विनर. राईट आर्म मध्ये पुन्हा खोदून काढलाय. चेंडू मिळवला पुन्हा चांगलं खराब फिल्डिंग केलं. मग एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झालाय 9 वर. तर अंगद पाटील जे 2 ओव्हर आहेत त्या परकटीनं पहिल्या षटकात 6 धावा दिल्या 2 बळी घेतले. त्याच्यानंतर अजून एक षटक बाकी आहे. धाव संख्या फुगू रात्री फुगू कशाला माझं स्कॅनिंग नाही रवा रोखीत ना. आपले काही उधारी धंदा नाही बरोबर की नाही ना. आम्ही काही व्यावसायिक नाही. आणि हा यस पुन्हा एकदा टक्कर कडक शॉट जबरदस्त टायमिंग. आणि फलंदाज तिसरा धक्का तिसऱ्या विकेटचं बदन. धाव संख्या ओनली 9 धावा 3 बाद 9 अशी वाताहत. यातायात दारुण अवस्था उडालेली तारांबल हबेल हंडी घाबरगुंडी घसरगुंडी झालेले दमछाक. संग्राम 11 नितलस संघाची ही अतिशय वाईट स्थिती. धाव संख्या हिनवीन फक्त 9 3 बाद 9.
कृपया जीपेला भले 100-50 रुपये कमी द्या पण रोखीत द्या नाही का. येस बावऱ्या ग्रुप सुनीलजी भोईर आणि ओवे संकेत गायकर यांच्यातर्फे तुम्हाला येस क्या बात आहे 1000. असा कसा घसा बघा आमचा पोटणार आता. येस चेंडू गेला ढेंगातून फट्टीतून फोकातून. संकेत आपले गुलशन पाटील बसत नाही इकडेच कमाल झाले. नाही रिटायर नाही नवीन झाले. काय पैसा झाला की कशाला मरणार नाही कशाला झक मारणार. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी दरम्यान चिकू यांनी दिले 500 रुपये दिले. नाव घेतल्यावर 500 रुपये कर. गेल्या वर्षी पण तर फक्त नाव 2000ची ओटी भरलेली आहे. धन्यवाद देतो. नाही 17 तारखेला आहे ना संकष्टी आहे म्हणून घ्या प्यायचे तर आताच प्या. मयूर पाटील बोललो काय आता सुद्धा एकदा घामटा काढा. चला बॉलिंग मार्क पता या राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा यस आउटसाइड द अष्टम पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी कॉट बेंच जोरदार अपेल. पंचांचा निर्णय हा अंतिम असे कृपया दबाव टाकू नका प्लीज. आणि षटक क्रमांक दुसरा फिनिश 12 चेंडू संघाचा टोटल स्कोर इनमिन 12 धावसंख्या 12वर अतिशय कमी जुजबी वाजवी मामुली धावसंख्या. पहिल्या षटकात 6 धावा दुसऱ्या षटकात 6 धावा. केपीसी इनामपुरी संघाचा हा जबरदस्त बॉलिंग अटॅक मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग आणि बरोबरीत 18 चेंडूमध्ये ठोकायचे आहेत 38 धावांची गरज. 18 balls to go require 38 runs. बावऱ्या ग्रुप आणि केपीसी इनामपुरी अंगद पाटील तुमच्यासाठी विकेट साठी फॉर यू विल गेट 10,000 रुपीज. बावऱ्या ग्रुप आमचे सुनीलजी भोईर आणि संकेत गायकर यांची ही जबरदस्त ऑफर. आमिष लालूच गाजर प्रलोभन. अंगद पाटील हो यस अप्रतिम डिलिव्हरी जोरदार अपेल आणि कॉट बिहाइंड. व्हॉट अ बॉलिंग जबरदस्त आउट स्विंगर आणि संग्राम 11 इथलं संघाला बसेल हा 4था हादरा 4था धक्का. अतिशय खराब स्थिती दयनीय अवस्था दारुण अवस्था विमनस्क अवस्था भग्न अवस्था नग्न अवस्था दिगंबर अवस्था. आणि इथल्या संघाचा गेल्या हत्ती फक्त शेपूट बाकी आहे आता. चला नवीन फलंदाज न्यू बॅटर या चाय या 9 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि नवीन फलंदाज कोण पावशे. मिस्टर पावशे बंधू यस रवींद्र काकडे आमचे कट्टर समर्थक हे ऑनलाईन मॅच बघत आहेत. त्यांनी ह्या स्पर्धेसाठी तर सुनील भोईर आणि ओवे आणि संकेत गायकर किरवली यांच्यातर्फे तब्बल 10,000 रुपयाचे कॅश प्राइज ओनली फॉर अंगद पाटील. अजून जरी फिकीर आली तर 10,000 ना नक्की ना. येस नाही म्हणजे काय माहित आहे बरोबर की पैशाचा मामला आहे हो. काय अंगद पाटील यांनी दमदार गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये ज्यांनी तब्बल 2 विकेट हस्तगत केल्या. हॅलो बोला
हे देखो दुसरे आया, दुसरा ऑर्डर आया. याच्यानंतर मी बोलतो आता मात्र ही षटक संपू द्या. आय एम टॉकिंग इन माय लँग्वेज. मस्कर नाही करत. हो यस, पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, चाबूक शॉट, जबरदस्त चपराक याला म्हणतात भेंगरी शॉट. ओहो दिरो आणि हा दमदार सिक्सर. 6 धावांसाठी नेत्रदीप फटका, गगनचुंबी फटका. टोटल स्कोर सोडून मी गेलो मच्छाच्या सत्रला. अग सासगाव सोडून मी गेलो मच्छाच्या सत्रला. कशी म्हैस वांजोटी भेटली माझ्या नशिबाला. कशी म्हैस वांजोटी भेटली माझ्या नशिबाला. और याला उठाया, उठाया ठीक आहे. अच्छा अच्छा ते आहे का काय, जे आयला काही समजत नाही. टोनगा आहे की गाढव आहे. या साहेब नमस्कार, धन्यवाद देतो. पण आला आता. अरे बाबा, या आमचे कट्टर समर्थक या वासुदेव जे आपलं बऱ्याच वेळेनंतर आगमन, धन्यवाद देतो. आपण आलात, आमचे नाते बघ आहेत. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. येस दॅट शुड बी ह्यूज 6. अंगद पाटील याच्यावर चालले आक्रमण, केलेली दांडगाई, पिटाई, ढिटाई, दमदार सिक्सर. टोटल स्कोर नेऊन ठेवलाय. दमदार सलग दुसरा षटकार. व्हॉट अ मॅग्निफिशंट बॅटिंग फ्रॉम बॅट्समन ओमकार पाटील. नेत्रदीपक टायमिंग, अफलातून फटका, केलेली तोडफोड फलंदाजी. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 24 आणि राहिल्या 26 धावा. बघा अजून मॅच अजून बॅलन्स आहे 50-50. राईट आर्म हो विकेट, अंगद पाटील तयार. आणि हा येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आणि पंचांचा वाईटचा इशारा. येस थोडासा दिशाहीन भरकडला. काय पंचांनी मात्र आज अंपायरिंग अफलातून केली. एक धावेचा इशारा. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 25. राहिला म्हणजे अर्धा टप्पा क्रॉसड, अर्धा टप्पा बाकी आहे. 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म हो द विकेट. अंगद पाटील, ओमकार पाटील पुन्हा एकदा तितक्या सफारी चेंडू केला मिड विकेटला. एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर झाला 26 वर. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर अजूनही बॉल बाकी आहेत. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम अंगद पाटील. पहिल्या षटकात 6 द्या देवल्या, नंतर मात्र थोडंसं महागडे षटक. अतिशय जबरदस्त तगडी फाईट, बिग बॅटल, कडवा संघर्ष, कडवा प्रतिकार. 2 बलाढ्य संघ आमने सामने. अटीतटीचा नाट्यमय सामना, उत्कंठवाचा सामना. 50 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी केपीसी इनामपुरी आणि संग्राम 11 नितलेस. 2 बलाढ्य संघ रायगड जिल्ह्यामधील. राईट आर्म महोदय विकेट पंचांना क्रॉस करतोय आणि हा चेंडू उद्या येईल आउटसाइड द ऑफ आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात राहिले आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 24 रन्स. क्रिकेटचे सामने ग्राउंड वर आवड क्रिकेटची आहे ओ फार. क्रिकेटचे सामने ग्राउंड वर आवड क्रिकेटची आहे ओ फार. साऱ्या खेळाडूंची किमया न्यारी, त्यांची वेगळीच दुनियादारी न. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली सगळ्यात भारी. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली सगळ्यात भारी. नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली सगळ्यात भारी. किरवली संघाची ही जबरदस्त स्पर्धा, अफलातून स्पर्धा, ट्रिमेंडस. जरा नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं 4थं षटक प्रगती बदल. बॉलिंग मार्क तयार. नवीन गोलंदाज केपीसी इनामपुरी विरुद्ध संग्राम नितलस. 2 बलाढ्य संघ, अव्वल संघ मातब्बर संघामध्ये हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. रवींद्र काकडे ते आमच्याकडे ऑनलाईन बघत आहेत, आमचे कट्टर समर्थक. आणि कुठेही स्पर्धा असली ना तरी आम्हाला नक्की विचार, दादा तुमचा जीपे आहे का?
धन्यवाद देतो रवींद्र काकडे सर. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. इनामपुरीवाले आपल्याला टाइम नाही प्लीज. याच्यातला विजेता संघ तो 2 हात करेल. प्रतिस्पर्धी संघ ओवे कॅम. नवीन गोलंदाज यश म्हात्रे. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्कवर तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पर उंबरट्यावर बॉलिंग ट्रॅक हो तयार. अतिशय भन्नाट आयोजन. ओम नर्मदेचे क्रिकेट संघ किरवली आयोजित भन्नाट स्पर्धा स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत नारायण शेठ ग्रुप चषक 2025 चे दमदार आयोजन. अरुण शेठ पाटील सुनील शेठ पाटील यांचे या स्पर्धेसाठी भव्य दिव्य असं योगदान. 2 लाख आणि 1 लाख. कॉफी आहे कॉफी. आणि हा पहिला दमदार. आणि या बॉलसाठी म्हणजे कशासाठी विकेट हॅट्रिक. किती 1000 रुपये का. संदीप पाटील आयरे रमेश तरे किरवले यांच्यातर्फे जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली गोलंदाज यश म्हात्रे यू विल गेट 1000 रुपीज. येस थर्ड अंपायर. चला थर्ड अंपायर बरोबर. ते कशाला मार खातील ना बरं की नाही. चला यश म्हात्रे. आणि ह्या पर्यंत आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू मागे देशेल. अरे ये ड्रॉप किया. सोपाज है लॉलीपॉप शॉट मिड विकेटला. कॅचेस विनिंग द मॅचेस. मिळेल 1 धाव. टोटल स्कोर इज 2 धावा संघाचा टोटल स्कोर झालाय 34 झाले. हारल्यानंतर घाला 4-5 पहिल्या. अरे कॅच कोणता सोडला दादा. हा ज्याला ते तर आमच्या उपटे घालतील. ते झालं ते गेलं का. 16 धावांची गरज. सामना कोई भी जीते कोई भी हारे अंदर कोई नहीं जाएगा. ये सिद्धि की बात है. हा चाबूक शॉट. जबरदस्त टायमिंग केलेलं आक्रमण आणि संपूर्णपणे कमबॅक केलंय. संग्राम 11 इथल्या संघाची ही जबरदस्त फलंदाजी. आणि राहिल्या फक्त इनमिन 10 धावा. बॉल है और एक बात का ध्यान रखें कि मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. अंदर नहीं आएगा. अजून मी बोललोच तर पुढचं लाईव्ह आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे ना. येस अरुण शेठ यांच्यातर्फे आमच्यासाठी 500. क्या बात आहे. दमदार. त्यामुळे आता असून घसा फोडतो त्यामुळे अजून. कारण ज्याच्यासाठी आम्हाला बोलवलंय काय. आता काय झालं आरती झाली आता तर टेन्शन नाही. चला उर्वरित चेंडू 9 धावा पाहिजे. 10 धावांची गरज. पुन्हा एकदा नितलस संघाचा जबरदस्त कमबॅक. पहिलं षटक जरी टाईट फेकलं त्याच्यानंतर त्याची पोझिशन टाईट केली या फलंदाजानं. हो येस आउटसाइड द पुन्हा एकदा. आणि पंतांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या 9 चेंडू 9 धावांची गरज. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना हाय व्होल्टेज मुकाबला. 2 बलाढ्य संघ. एकीकडे ठाकरे गट दुसरीकडे शिंदे गट. दाढीवाले आणि बिन दाढीवाले. आणि हा यस ब्लाइंड स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डॉट. आणि पंचांचा काय रे बाबा अंपायर. डॉट बॉल. राहिले बॉल 8 धावा पाहिजे 9. कंपल्सरी चेसिंग. एक जरी धाव कमी पडली तरी हा चोळी जावं लागेल.
आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण केलाय, लॉब केलाय, जबरदस्त टायमिंग आणि हा दमदार सिक्सर. व्हॉट अ स्ट्रोक्स. अग सांगली गावात बा उपडा झोपणार. काय साले गाणे, माणूस येडा होणार. तल्या षटकार राहिल्या फक्त इनमिन 3 धावा ना रे. हे आणखीन 1 धावा बिहाइंड द विकेट. अरे बा काय झालं, कशाला तर पडताय. वाईड आहे का अंपायर. बॅट टच आहे, बघूया 2 धावा मिळतील म्हणजे स्कोर जवळजवळ लेवल झाला का रे. फक्त 1 धावा मिळते, संघाचा टोटल स्कोर झाला आहे 48. आणि राहिलं शेवटचा अंतिम आख्याचा निर्वाणीचा फायनल षटक. गेंदेबाजी छे, जितने के लिए 2 रन चाहिए. निर्णायक षटक, 2 लाखाचं षटक, 6 चेंडू आणि शेवटची पेटी फुटायची बाकी आहे. ज्यावेळी ग्रामपंचायत इलेक्शन शेवटच्या पेटीला 6 चेंडू 2 धावांची गरज. संग्राम 11 नितलस संघाने मात्र अतिशय तुफान बॅटिंग करून प्रतिस्पर्धी संघाला नामोहर नतमस्तक. तर ओवे कॅम्पचा कॅप्टन प्लीज या तुम्ही. याच्यातला तुमचा विनर संघ ओवे कॅम्पचा कॅप्टन. तो सामना असेल 4 षटकांचा. आमचे कट्टर समर्थक अरुण शेठ पाटील असतील. त्यांची खरं म्हणजे फरमाईश असते की दशरथ पाटील राहू द्या. आणि याच गोलंदाजांना 2 धावा देखील दिल्या नव्हत्या. याच टुर्नामेंटला हे गुलशन पाटील सांगतायत. म्हणजे हा गोलंदाज काय ताकदीचा आहे. बघूया 6 चेंडू, इतिहास आहे, परंपरा आहे. शेवटचा गोलंदाज तुषार पाटील, केपीसी इनामपुरी संघाचा, ज्याने आठवण करून दिल्या की 2 धावा देखील किरोली संघाला करून नव्हत्या दिल्या 6 चेंडूमध्ये. तसंच समीकरण किरावलीच्या टुर्नामेंटमध्ये. मग तुम्ही काय बोलताय, चला तुम्ही उलट सांगताय. ते सांगता ना, मागून की पुढून ते कधी सांगणार. येस ये देखो, येस 5 चेंडू राहिल्या धावा 2 धावा. बघूया गुलशन पाटील, तुमचं मात्र बरोबर आहे. आता चिकू बसले माग, त्याला दाबणार तुम्ही. दाबून तुम्हाला काय मिळणार आहे. तो समलिंगी आहे. अरे नेहमी कुठे करायचं आहे, जे विरोधी लिंग असते त्याच्यात. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच संग्राम 11 नितलास. ही किरवलीच्या टुर्नामेंट आम्हाला आलं की आम्हाला टेन्शन नसतं, बिंदास. हो येस, पुन्हा एकदा आउटसाइड डॅप्सम, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. मला वाटतं गुलशन पाटील त्याची इतिहास मोरे इथं का जागृत होईल का, पुनरावृत्ती होईल का. 4 गेंदे 2 रन्स. येस कोणाला, येस तुम्हाला 500 रुपये आहेत. बॉलर कशासाठी. अच्छा अच्छा. हो यस, अप्रतिम डिलिव्हरी. क्या बॉलिंग अटॅक, जबरदस्त बॉलिंग. गेंदेबाजी 3, जितने के लिए चाहिए 2 धावा. काय जबरदस्त सामना, निकराची लढत. पुन्हा एकदा केबीसी इनाम जबरदस्त कमबॅक. अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय ही मात्र गोलंदाजी. तुषार पाटील संघाच्या वतीने शेवटचा अंतिम षटक. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. आणि राहिले
2 मध्ये खरं म्हणजे वाईट होता, बॉल मारायची गरज नव्हती. 2 मध्ये 2. यस मी म्हणतो ओवेक आमचा कॅप्टन उपस्थित. अच्छा ओके. फक्त त्यांना जोड पाहिजे. त्या जोडच्या शोधात आहे. बघूया आता कोण जिंकतोय. केपीसी इनामपुरी की संग्राम 11 नितलस, याचं उत्तर मिळेल. यस अरे कशाला 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 पाऊस आहे. नवीन फलंदाज. नुसतं नाव जरी पाऊस तर पाऊस पाडा जरा. यस आणि 500 रुपयाचा आमचे गुलशन पाटील बॉलरसाठी रोख कॅश प्राइज. 2 बॉल 2 धावाची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक जरी धाव कमी पडली नाही कॅश जमा करा प्लीज. कॅश जमा नाही तुमचं तुम्ही बघा. कॅश नसेल तर इथं बोलू नका प्लीज. हा काय मारवाडचा धंदा नाही बाबा. उद्या पैसे देतो, उधारी नाही. काय एकदम तुमचा क्रेडिट खराब झाली ना तर तुम्हाला काय कोथिंबीरची जोडी पण मिळणार नाही उधार. चला बॉलिंग मार्क पाहत आहे. 2 चेंडू 2 धावा. काय बॉलिंग अटॅक केला, जबरदस्त मारा केला. जालिम जलाल विषारी मारा, विकारी मारा, विश्वसनीय बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा, रेचक मारा, तिकट मारा. बॉल राहिले 2 धावा पाहिजे. 2 बॉल 2 बॉल मारा माझ्या 2 बॉलवर. राईट आर्म राऊंड द विकेट. हो यस पुन्हा एकदा चांगला बॉलिंग अटॅक आणि कडक बॉलिंग. पण आता शेवटच्या चेंडूवर पाहिजे कंपल्सरी एकादैवेची गरज. काय गोलंदाजी गुलशन पाटील तुम्ही बरोबर सांगितलं की ह्याच गोलंदाजाने ह्या स्पर्धेमध्ये 2 धावा देखील करू दिल्या नव्हत्या. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होते का बघूया. शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग. आणि हा जर चेंडू डॉट गेला जिंकेल केपीसी इनामपुरी आणि धाव जर काढले तर जिंकेल संग्राम 11 नित्य. सामना कसाही होऊ द्या पण फुल पैसा वसूल मॅच. से ना शब्द उठ्ट पिंगट जाड हे आमचे रामदेव बाबा पतंजली षटकार गोरक्ष पवार. तुमचे भगत कुठे गेले ते आहेत ना त्याच. तर बॉल सामना जिंकला तर कोण. संदीप पाटील आयरे 500 रुपयाचे कॅश प्राइज. गुलशन पाटील यांचे 500 रुपये. अजून लावायचं का लागी अंदर बाहेर. आवरे ना. अच्छा मग आयरे काय बोलताय. आवरे कुठं. आयरे इकडे आला डोंबिवलीमध्ये. आवरे कुठं आला तिकडं उरण मध्ये. साडू ये देखो भगत. यार तुमच्या पैशाला मला भीती वाटते काय. जायला काय भारून बिरून दिले का काय. तसाला आमचा असला पैसा तुमच्या खिशात जायचा नाही. आमचे मस्करी असते हो. ते आमचे भगत आहेत. भक्तांना सगळं माप आहे हो. चला लास्ट डिलिव्हरी निर्णायक चेंडू. शेवटचा चेंडू बॉलिंग मार्क तयार. तुषार पाटील काय गोलंदाजी केली. राईट आर्म राऊंड द विकेट. हो आणि कंप्लीटेड. नितले संघ जिंकला सामना. निसटता विजय. आणि शेवटच्या चेंडूवर केपीसी इनामपुरीवर काय दुर्दैव बघा. इनामपुरी संघाचं खरं म्हणजे बॉलिंग मात्र चांगली केली तुषार पाटील. नक्कीच नो डाऊट निर्विवाद वर्चस्व गेलंय. नितल्या संघाचा बघूया मॅन ऑफ द मॅच ओमकार पाटील. या मॅन ऑफ द मॅच ओमकार पाटील. चला आणि टॉस करतील आमचे सन्माननीय कोणाचे असते साहेब. सर सन्माननीय वासुदेव म्हात्रे आणि या गावचे जावाई दामाद ओवे कॅम्प दोन्ही